मित्रांनो, मला आवडलेली कथा ह्या मालिकेत आज आपण ऐकणार आहोत. उपनिषदातील कथा. कथेचं नाव आहे श्वेतकेतू. मित्रांनो, ही कथा आहे छांदोग्य उपनिषद. श्वेतकेतू हा उद्दालक ऋषींचा पुत्र होता. वेदाभ्यास करण्यासाठी 12 वर्ष तो गुरुगृही राहिला आणि वेदांचा अभ्यास करून झाल्यानंतर तो घरी परतला. यशस्वीपणे अभ्यास पूर्ण करून सर्व शास्त्रांमध्ये पारंगत झालेल्या आपल्या तरुण आणि अत्यंत बुद्धिमान मुलाला पाहून ऋषी उद्दालकांना अतिशय आनंद झाला. पण त्याचबरोबर वेदांवरील आपल्या प्रभुत्वाविषयी आणि स्वतःच्या बुद्धिमत्तेविषयी श्वेतकेतूला गर्व आहे हे त्यांच्या निरीक्षणातून सुटलं नाही. ज्यामुळे विनय, नम्रता प्राप्त होते तीच खरी विद्या. श्वेतकेतूमध्ये या नम्रतेचा अभाव असल्यामुळे त्याचे ज्ञान हे पूर्ण नाही हे पित्याला जाणवलं. ऋषी उद्दालक स्वतः ज्ञानी होते. आपल्या मुलाला असलेला निरर्थक अहंकार दूर होऊन त्याची जागा नम्रतेने घेतली तरच त्याला खरे ज्ञान प्राप्त होईल हे ते जाणून होते. अजूनही आपले ज्ञान पूर्ण नाही याची जाणीव मुलाला व्हावी यासाठी पित्याने श्वेतकेतूला एक आगळा वेगळा प्रश्न विचारला. ते म्हणाले, श्वेतकेतू, मला सांग, जी एकच गोष्ट ऐकल्याने सर्व ऐकले जाते, ज्या एकाच विचाराने सर्वच विचार जाणले जातात, जी एकच गोष्ट जाणल्याने सर्व काही जाणले जाते, अशी एकमेव विद्या कोणती? हे तू गुरूंकडून शिकला आहेस का? हा प्रश्न ऐकल्यानंतर श्वेतकेतू गोंधळून गेला. असे काही ज्ञान अस्तित्वात आहे याची त्याला जराही कल्पना नव्हती. जसे गणिताचा अभ्यास करून गणितावर प्रभुत्व मिळवता येतं, भौतिकशास्त्र शिकल्यावर ते समजतं, अशाच प्रकारे इतर शास्त्रांचा अभ्यास करून त्या शास्त्रांमध्ये पारंगत होता येतं. पण असं काय असेल की जे जाणल्याने सर्व काही समजतं? पित्याचा हा प्रश्न ऐकून श्वेतकेतू निरुत्तर झाला. आपले ज्ञान अपुरे आहे याची जाणीव होऊन तो विनम्र झाला. त्याने पित्याला विचारले, खरोखरच असे काय आहे की जे जाणल्याने सर्व ज्ञान प्राप्त होते? हे ज्ञान देण्याविषयी अतिशय विनयाने त्याने पित्याला विनंती केली. आपल्या मुलामध्ये ही जिज्ञासू वृत्ती आणि नम्रता दिसून आल्यावर पित्यानेही त्याला सर्वोच्च ज्ञान देण्याचे ठरविले आणि सोप्या उदाहरणांद्वारे त्यांनी ते मुलाला समजावून सांगितले. ऋषी म्हणाले, मातीचे गुणधर्म एकदा समजले की मातीपासून बनलेल्या घडा आणि इतर सर्व वस्तूंचे गुणही आपल्याला समजतात. त्याचप्रमाणे परमात्म्याचे स्वरूप जाणल्यास सर्व काही जाणलं जातं. वटवृक्षाच्या फळांची बी अगदी छोटी असते. ती फोडली असता आत काहीच दिसत नाही, पण त्या बीमुळेच एक मोठं झाड निर्माण होऊ शकतं. तसंच परमात्म्याला आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, पण तोच ह्या जगाचा निर्माता आहे. पाण्यामध्ये मीठ मिसळलं जातं तेव्हा आपण काही ते पाण्यात पाहू शकत नाही, परंतु ते पाण्याच्या कणाकणात मिसळलेलंच असतं. त्याचप्रमाणे परब्रह्म जरी आपण पाहू शकलो नाही तरी ते संपूर्ण विश्वाच्या चराचरात भरून राहिले आहे आणि तुझ्यामध्येही आहे. श्वेतकेतू, तत्त्वम असि, तू तेच परब्रह्म आहेस. श्वेतकेतूला स्वतःच्या ज्ञानाविषयी गर्व वाटत होता. तेव्हा आपल्याला सर्वोच्च ज्ञान प्राप्त झाले नाही, परंतु जेव्हा पित्याच्या मार्गदर्शनामुळे तो विनम्र झाला तेव्हाच ते परमज्ञान मिळवू शकला. विद्यालयात शिकवलेल्या ज्ञानापलीकडेही अजून खूप काही शिकण्यासारखं आहे. खरी विद्या तीच जी माणसाला विनम्र बनवते. ज्ञानाचा अहंकार हा खरं तर ज्ञानप्राप्तीच्या मार्गातील अडथळाच. जसे पाणी उंचावरून जमू शकत नाही, तसेच अहंकारी माणसाला ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. विद्या ददाति विनयम. खऱ्या ज्ञानामुळे मनुष्य नम्र होतो आणि त्यापेक्षा
अंतिम सत्याचे ज्ञान झाल्यावरच मनुष्याच्या ज्ञानाला पूर्णत्व प्राप्त होतं, तोपर्यंत नाही, हे श्वेतकेतूला समजले. सध्याच्या आधुनिक युगातही श्रीरामकृष्ण परमहंस म्हणतात, जोपर्यंत जीवित आहे तोपर्यंत मी शिकत राहणार. प्रत्येकजण हा ईश्वराचा अंश आहे आणि आपले खरे स्वरूप हे ईश्वरी आहे. हे ज्ञान प्राप्त होईपर्यंत नम्रता बाळगणे आवश्यक आहे आणि अर्थातच हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मनुष्य साहजिकच नम्र होतो. या कथेतून आपण काय बोध घ्यायचा? विद्या ददासि विनयम. खरे ज्ञान तेच जे माणसाला विनम्र बनवते. सर्वं खल्विदं ब्रह्म. सर्व चराचरात ईश्वर भरून राहिला आहे आणि तत्त्वम असि. तूच ते परब्रह्म आहेस.